हाय फ्रेंड सर्वांना, हे आहेत माझी बच्चा पार्टी. तर ध्रुव आला होता त्याला भेटायला. मस्त आपल्याला भरपूर दिवसांनी भेटला तो व्लॉग मध्ये. आज होता होम मिनिस्टर आमच्या वाडीमध्ये. भरपूर बायका एक्सपेक्टेड होत्या, पण बिग बॉस असल्या कारणामुळे बायकांचा आवडता गेम म्हणून खूप कमी आल्या होत्या बायका. मग गेम स्टार्ट झाले. मग हा जो गेम होता ज्याच्यामध्ये मी पण होते, पार्टिसिपेट केलं होतं. मीच सर्वात पहिले त्याच्यामधनं कंप्लीट केला तो गेम. आणि मला म्हणजे जेवढ्या बायका होत्या त्याच्यामध्ये टॉप 2 आम्ही सिलेक्ट केले होते. त्यापैकी मी एक होती आणि निलिमा काकी एक होती. मग काकी आणि मी आमच्यामध्ये 2-3 गेम्स फायनल मध्ये झाले. मग त्या फायनल मध्ये मी जिंकली. म्हणजे तुमचीच पूजा या वेळेला होम मिनिस्टर मध्ये पैठणी जिंकलेली आहे. मग हा पीठ पैशाचा गेम होता. बापरे, हा खूप डिफिकल्ट होता. अक्षरशः मी अर्ध पीठ खाल्लंय नाका तोंडात म्हणजे किती गेलं. म्हणजे मी एक पैठणी मिळवायला किती मेहनत घेतलेली आहे तुम्ही बघू शकता. फायनली मी जिंकली. याच्यामध्ये सगळं पीठ माझ्या तोंडात गेलं होतं. बघा बघा कसं गेलंय बघा. अक्षरशः तंबाखू वाटत तसं मी काढलंय माझ्या. मग त्याच्यानंतर मग गेम्स झाले होते. होम मिनिस्टर पण झाला होता. मग मी लहान मुलांना घेऊन मस्तपैकी पासिंग द पास खेळले. ज्याला ज्याला आउट झाले त्यांना त्यांना अशी पनिशमेंट दिली होती. एकाला देवीच्या पाया पडायची दिली होती, एकाला डान्स करायची दिली होती. तो नाचत होता. त्याला कुठचं ते आपलं गाणं माहितीये तुम्हाला, ते कोणतं गाणं, लुंगी डान्स त्याच्यावर तो हा डान्स करत होता. त्याच्यानंतर हा जो आहे तो आर्मी स्कूल मध्ये आहे म्हणून त्याला सांगितलेलं सगळ्यांना परेड करून सल्यूट करायला. आणि हा जो आहे तो गोविंदाला येत नाही प्रॅक्टिसला, रडतो, नाटक करतो, घरी पळून जातो म्हणून त्याला गोविंदा करायला सांगितला होता. आणि हा आहे आपला विहान. त्याला सांगितलेलं आपल्या 40च्या गाडीवर जा आणि प्रत्येक कारागिरीला सलाम सब्जी कर म्हणून. असे खूप सारे गेम्स वगैरे खेळलो. आजचा ब्लॉग आपला इथपर्यंतच होता. आपण उद्या भेटू काहीतरी नवीन घेऊन. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून, माझ्या बच्चा पार्टीकडून बाय बाय.